घराजवळ पोहोचला आणि कानोपाटकांच्या घराजवळ गेल्यानंतर विचारलं, आवाज दिला, कानोपाटक कुठे राहतात? एक व्यक्ती बसला होता, जो मुलं खेळवत बसला होता. त्यांना विचारलं, काय हो, केंदूरचे कानोपाटक कुठे राहतात? त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितलं की मीच कानोपाटक, मीच केंदूरचा कानोपाटक. त्यावेळी या विद्वान पंडिताला राग आला की हा मुला खेळवणारा, मायेमध्ये गुरफटून असणारा हा व्यक्ती कानोपाटक आहे? तुम्ही नक्की कानोपाटक आहात? हो, मीच कानोपाटक आहे. त्यावेळी त्या केंदूरच्या कानोपाटकाला राग आला की याची कीर्ती ऐकून मी काशीहून केंदूरला आलो आणि हा स्वतःची मुलं खेळवत बसलाय. यानं बोलून दाखवलं, काय हो, तुमची कीर्ती ऐकून मी काशीहून केंदूरला आलोय. का तर तुम्ही विद्वान आहात, तुम्ही संत आहात, तुमची कीर्ती काशीपर्यंत पोहोचली, एवढे तुम्ही विद्वान आहात आणि तुम्ही स्वतःच्या मुलाला खेळवत बसला. असले कसले संत आहात तुम्ही? असले कसले साधू असाल? मला वाटलं तुम्ही एवढे मोठे संत आहात म्हणल्यावर तुम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन, कोणती पुराणाचं पठण, साधना करत असाल आणि तुम्ही तुमच्या मुलांना खेळवत बसला. कानोपाटक शांत राहिले आणि शांतपणे उत्तर दिलं, अहो विद्वान पंडित, एवढा तुम्ही लांबून आलात, थोडं पाणी तरी घ्या. तुमच्या घरी मी पाणी कसं घेऊ? एवढ्या लांबून मी पायपीट करून तुमच्या भेटीसाठी आलोय आणि तुम्हीही असले आहात. अहो तुमची कीर्ती कशी झाली साधू म्हणून? असे असणारे साधू तुम्ही स्वतःच्या मुलांना खेळवत बसता, साधना तरी कधी करता? देवाची भक्ती तरी कधी करता? अहो आमचे वेद पुराण पठण असतात, पण तुमची कीर्ती ऐकून एवढ्या लांबून आलो. आम्ही कधीही पठण सोडून बाहेर कुठं जात नाही आणि तुम्ही चक्क तुमच्या मुलांना खेळत बसलाय आणि वर्ण मला सांगताय की पाणी तरी घ्या. तुमच्या घरी पाणी तरी कसा घेऊ? पुन्हा कानोपाटकाने सांगितलं, काय हो, तुम्हाला अडचण कशाची आहे? माझ्या मुलांची अडचण आहे ना तुम्हाला? बरं ठीक आहे, तुमची अडचण दूर करतो असं म्हटलं आणि कानोपाटकांनी आपली असणारी मुलं घेतली आणि त्यांना विहिरीत ढकलून दिलं. कानोपाटकांनी विचार केला नाही, आलेल्या पाहुण्याला अडचण कशाची होतीये? आपल्या मुलांची अडचण होतीये, म्हणून कानोपाटकांनी त्यांची मुलं विहिरीत ढकलून दिली. हा विद्वान पंडित पुन्हा रागवला, असला कसला बाप तू, स्वतःच्या मुलांना विहिरीत ढकलून दिलंस? अरे तुझी संत म्हणून कीर्तीच कशी पसरली? पुन्हा कानोपाटकांनी सांगितलं, अहो तुमची अडचण दूर केली, तुम्हाला अडचण माझ्या मुलांची होती ना, ती अडचण मी दूर केली आहे. आता तरी पाणी घ्या. आता कसं पाणी घ्यायचं? अहो तुम्ही तुमच्या मुलांना मारलं, तुम्हाला सुताक लागू झालं. आम्ही असे असणारे विद्वान पंडित आणि सुताक असणाऱ्याच्या घरी पाणी देऊ? तुम्हाला वाटलंच कसं? पुन्हा तो विद्वान पंडित अहंकार होता, त्याचा अहंकार गेला नव्हता आणि कानोपाटकांना काही बोलत होता. कानोपाटकांनी पुन्हा त्याला शांतपणे उत्तर दिलं, तुम्हाला अडचण कशाची होती? माझ्या मुलांची अडचण होती, मी ती दूर केली. मग आता तुम्हाला पाणी घ्यायला काय अडचण आहे? तर माझ्या मुलांचं सुतक चालू झालं. बरं ते सुतक सुद्धा मी नाहीच करतो, मग तरी पाणी घ्याल? आणि जशी कानोपाटकाने त्यांच्या मुलांना हाक मारली, तशी झोपेतून मुलं बाहेर यावी, तशी कानोपाटकांची मुलं त्या विहिरीतून बाहेर आली. एवढी साधना होती कानोपाटकांची आणि हे शक्य झालं स्वतःच्या मुलांना ढकललेली मुलं, विहिरीत पडलेली मुलं पुन्हा बाहेर काढली. कशाच्या जोरावर? साधनेच्या जोरावर. आणि ही साधना कशामुळे निर्माण झाली? कारण केंदूरच्या कानोपाटकांचा विषयच नारायण झाला होता. ज्यावेळी भक्ताचा विषय नारायण होतो, त्याला आजूबाजूचं काहीही सतवत नाही. त्याला फक्त देव आणि भक्त आणि विषय ज्यावेळी नारायण होतो, त्यावेळी भक्ताची साधना सुद्धा वाढते, त्याची ताकद सुद्धा वाढते. असे हे असणारे भक्त केंदूरच्या कानोपाटकांनी त्यांची मुलं जशी बाहेर काढली, तशी या विद्वान पंडिताचा अहंकार मोडला गेला. हे आता कसं शक्य झालं? नक्कीच हे साधू पुरुष आहे आणि हा असणारा विद्वान पंडित त्या कानोपाटकांच्या पायावरती पडला, लोळाने घेऊ लागला. मस्तक हे